नमस्कार, समीर चौगुले. तुम्ही समीर चौगुले? येस. एक मिनिट. काय करता? अरे हा, समीर चौगुले. अहो सर, तुम्ही ना असं करत जाऊ नका सर. तुम्ही तुमची ओळख अशी लपवत जाऊ नका सर. मग खरी ओळख तर यात आहे, चेहरा सर्वसामान्य आहे सर. नाही सर, काय बापरे, कसले आहात तुम्ही. हो, ते आम्ही बघतो तुमचं जत्रेचे हास्य महाराष्ट्र. महाराष्ट्राची हास्य जत्रा असं नाव आहे. तेच ते, हास्य जत्रा महाराष्ट्र. खूप सुंदर. आणि तुमची पार्टनर बापरे जबरात. ते विशाखा. अरे 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 अरे, काय टायमिंग सेन्स आहे त्या कोवळ्या पोरीचा. अरे अरे, कोवळ्या. अरे ढवळ्या पावळ्या मधली ढवळ्या आहे ती. ढवळ्या. कार्यक्रम कधी सुरू करायचा ते सांगा. लगेच लगेच आता लगेच. हे बघा, आता हा बघा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला बघा इकडे लावला. आता कार्यक्रम सुरू केला. या तुम्ही इथे बसा. इथे का? बसा बसा, या या बसा बसा. तर शाबास, बसलात तुम्ही. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. सुस्वागतम. अरे बापरे, पडदा द्या. कॉमेडी नट आल्यामुळे कॉमेडीच व्हायला लागली. पडदा द्या. ए पडदा पडदा दे रे, पडदा रे. बसा, मी ओळख करून देते. बसा मंडळी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बिब्बेवाडीच्या या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपलं मोठं भाग्य आहे की इमानदारीत काम करणारे समीर चौगुले इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर आपले प्रमुख पाहुणे, तसदीबद्दल जरा क्षमस्व. एक मिनिट. हॅलो, हा बोल रे. हो का? अरे मग ते यांचं काय करायचं? नाही नाही, हे आता आलेत ना, घ्यायचं काय? अच्छा अच्छा, बर ठीक आहे ठीक आहे. हा बघते मी बघते. एक मिनिट बघते, एक मिनिट. सर जरा उठा ना. काय? जरा उठा ना. मी उठू? हा उठ ना जरा. सॉरी. काय झालं ते तरी? अरे काय झालं ते तरी सांगा ना. नमस्कार काय झालं ते? सर जरा एक, तुम्ही जरा इथे विंगेत थांबा. विंगेत थांबा म्हणजे? ऍक्च्युली सर काय झालं माहितीये का, या कार्यक्रमाला ना मोठे बॉलिवूड सुपरस्टार सुमित शेट्टी यांना बोलवलं होतं. सुमित शेट्टी? हा, पण आमचे साहेब काय म्हणाले, बॉलिवूड कलाकारांचं काही सांगता येत नाही ना एकदम, म्हणून ते म्हटले एखादा स्टँड बाय सेलिब्रिटी बोलून ठेवू. तुम्हाला बोलून ठेवलं. तुम्ही मला स्टँड बाय सेलिब्रिटी म्हणून? कसं आहे, आणि काय झालं नेमकं झालं तेच झालं बघा, गोंधळ झाला. त्या सुमित शेट्टींनी आता मला 20 मिनिटापूर्वी सांगितलं की मी येत नाहीये, म्हणून मी तुम्हाला लगेच प्रमुख पाहुण्याचा असा बिला लावला आणि असं पुढे केलं. पण आता त्याचा 2 मिनिटात फोन आला की ते येत आहेत. मग आता मी कोण आहे? ते इथे आले, त्यांनी तुम्हाला प्रमुख पाहुणा बघितला तर घोळ होईल सगळा म्हणून. पण मी प्रमुख पाहुणा आहे की नाही आता? म्हणजे म्हणजे अगदीच असं नाही, असं ठरलेलं नाही अजून. आहे मी. हा म्हणजे बॉलिवूड स्टारचं काय सांगता येत ते सोड, मी आहे का नाही? तुम्ही पाहुणा आहात सर, पाहुणे तसं. हे कसे 2 पाहुणे आहेत? पाहुणं असा पाहुणा असतो तो नाही. मग मी कसं पाहुणा आहे? सर तुम्ही असे ते केविलवाणे पाहुणे असतात. कुठली कॅटेगरी आहे? केविलवाणे पाहुणे असतात का कधी? ते असतात ना आपले खुर्चीत बसले केविलवाणे. ऍक्च्युली हे बरोबर नाही. नाही मान्य आहे मला, मी चुकीचं करते, सॉरी. पण म्हणजे मला ना हे मला खरंच मान्य नाही. मान्य मला, सॉरी. सेलिब्रिटी म्हणून मला तुम्ही. हा बरोबर आहे, सॉरी 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 सॉरी. थँक्यू सर. सर एक मिनिट. हा सर, हा बिल्ला जरा तुम्ही आतमध्ये टाका. कसं ते आले तर त्यांनी बघितलं तर मग वाट लागेल ना सर. तर मंडळी, गेली 5 वर्ष आपण इथे ज्येष्ठ कलाकारांना, दिग्गज कलाकारांना, सेलिब्रिटी लोकांना इथे बोलवत आहोत. गेल्याच वर्षी संजू फेम गौरव मोरे इथे येऊन गेले. एक सेकंड, माझ्या आधी गौरव मोरे इथे येऊन गेला? सर आय एम सॉरी, तुम्ही त्यांची आणि स्वतःची बरोबरी करू नका सर. का? सॉरी सर, त्यांनी किती वाईट परफॉर्म केलं तरी 8 मार्क मिळतात सर. तुम्हाला तर मार्क पण मिळत नाही. अरे यार, अरे ती पद्धत आहे. तो मान आहे आमचा. मान बिन काय खोटं असतं सगळं. मला फोटो सुद्धा मिळाले. तो चांगले फोटो काय जत्रेत कोणालाही मिळतात. ती बिचारी तुमच्या बरोबर नांगरणी करते, त्याच्यामुळे तुम्हाला शानपणा करू नका. मग सर शानपणा करू नका तिचा, सांगून ठेवतोय.
तिचा आगाऊ पण मला नका सांगू. Sorry. ती काय आहे ना मला माहितीये, ओई मम्मा करत असते अरे दिवसभर. जाऊ दे मरती ती, जाऊ दे, खेळत गेली ती, आपल्याला काय. तुम्ही शांत व्हा तिकडे. हा? मी पुढे माझं काय होणार ते हो एकदम- सांगते ना, सांग. तर मंडळी थोड्याच वेळात आपल्या समोर येत आहेत सुमित. हॅलो, एक मिनिटात तसदी बदल. हॅलो, हा, अरे काय तुम्ही पण ना. मग आता मी आतमध्ये घालवलं त्याला. असं तुम्ही कोंडी करता माझी, मग प्रॉब्लेम होतो मला. बघ सर, काय सर, काय असे विंगेत का उभे असे रुसूबाई सारखे? अरे तुम्ही मला उभं केलं नाही ते विंगेत एडी आता. आहे मी, माझं काय. या तुम्ही आत या. अरे पण तुम्ही मला उभं केलं ना यार. नाही आता तुम्ही हे बघा, असा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला आहे ना, असा शाबास असा बाहेर काढा. पण ते सुमित शेट्टी येणार होते ना, त्याचं काय? नाही येणार तो माणूस. मला ना म्हणून या बॉलिवूडवाल्यांचा राग येतो, तुम्हाला सांगते. एक तर यांच्या पियेना गाठा, त्यांना ऍडव्हान्स पैसे द्या, तरी हे वेळच्या वेळी येत नाहीत. मी सांगत होते आपल्या मराठी नटाला बोलूया, त्यांनी नकार फुली मारली त्याच्या पुढे. मग आता तुम्ही बघा कसे स्वतःच्या पैशाने इथपर्यंत आला, तिकीटाचे पैसे स्वतः खर्च करून आलात, हे मला मला मिळणारच ना ते पैसे. ते ऍडव्हान्स हे पण आहे, मानधन सुद्धा माझं मिळणार. म्हणजे मग आता मी आहे म्हणजे मी तुम्ही आता प्रमुख पाहुणे आहे. प्रमुख पाहुणे. हा, ठीक आहे. हा. मी आता तुमचं नाव घेते, तुम्ही विंगेत. हा मग मी तसं बरं नाही होतं. हा, या. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके समीर चौगुले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मी सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. या सर, या सर, या. कसं आहे, वाघिणीसारखं व्यक्तिमत्व असलेली मी हे सरांच्या हातात आता मेणबत्ती देत आहे आणि बदकासारखी उंची असलेले आपले सर दीप प्रज्वलन करत आहे. काय फालतूगिरी आहे तुमची. बदकासारखी उंची कशाला म्हणता तुम्ही? नाव घ्या ना, समीर चौगुले एवढा आहे ते. ती तुमची ती असते ना सोबतीन बरोबर पार्टनर, ती म्हणते ना तुम्हाला बदक बिदक. खड्ड्यात गेली ती शाणी आहे मोठी. मी ते लिहितो म्हणून ती मोठी शहाणपणा करते तिथे जाऊन. सॉरी चिडू नका ना तुम्ही. ती खड्ड्यात गेली ते. ओ सर, पाहुणे समोर. सर एक मिनिट. हॅलो, हा काय? अरे यार तुम्ही ना हे मेणबत्तीचं हे तुम्ही बरोबर करत. मेणबत्ती गळायला लागली. हा बरं ठीक आहे, थांबा जरा. बघते मी. मला हे तुमचं अजिबात आवडत आहे. ठेवा फोन. याच्यात हे गळतंय तिथे. अरे फुंकर का मारली तुम्ही? डोकं फिरवून आधीच मी चिडले. तुम्ही आत. अरे पण काय झालं? हाती ना टाकले यार. अरे तुम्ही टकले का म्हणतात मला? टकले का म्हणतात मला तुम्ही? नाही माझे शब्द एकदम सटकले. पुन्हा टकला म्हणाला तुम्ही? नाही, शब्द एकदम ते सटकले माझे. सर नंतर टाकले आहे कशा? हा शब्द कशाला पाहिजे तुम्हाला? दुसरा शब्द नाही येत मराठीत? सॉरी, घरंगळलेले शब्द. घरंगळलेले? रागू नका सर. तुम्ही इकडे या ना. काय आता इकडे काय झालं? मला दीप प्रज्वलन करा होतो मी. ऍक्च्युली काय एकदा आता त्यांचा फोन आला, तर त्यांचं अर्जंट काम निघालं होतं ना, ते कॅन्सल झालं आणि ते इकडे येत आहेत आता. अरे मग मी काय करू यार? मी पण स्टार आहे यार, मी सेलिब्रिटी आहे यार. मान्य आहे मला सर, सॉरी, मान्य आहे मला. एक मिनिट सर, तुम्ही ना एक मिनिट, आमच्या मंडळाचे ना कार्यकर्ते म्हणून तुम्ही राहील. हे बरोबर नाही. पण नाही, मला मान्य आहे, मला मान्य आहे. एवढा अपमान माझा कधीच झालेला नाही. काय झालं? अरे यार, याचा गडच झाला रंग याचा. अरे मेले रक्त येते. सॉरी. हा, तुम्ही कार्यकर्ता म्हणून इथे उभे राहा. आता सुमित शेट्टी कधी येतील? धन्यवाद. तर मंडळी आता काय करू मी याचं? तुम्ही कार्यकर्ता. एक मिनिट. हा, तुमची ना ओळख ही बघा, ही ओळख अशी लपवा. आता जगात कोणी ओळखणार नाही तुम्हाला. समीर चौगुले आहात तुम्ही. हा, कोट काढून ठेवा. शाबास. हे तुमचं बेरिंग पकडणं ना मला खूप आवडतं. थँक्यू सो. तर मंडळी जोरदार टाळ्या. हॅलो. अरे यार, तुम्ही घालवलं त्याला. आता मग हे तुमचं मालक ठेव पण. एक मिनिट. मी आता कार्यकर्ता राहणार. मी बिल्ला लावलेला आहे. मी नाही सर, तुम्ही कार्यकर्ताच आहात. मग पण काय ते सुमित शेट्टीने यायला अजून 15 मिनिटं वेळ आहे. मग
तर मला जरा एक मदत कराल प्लीज. हा मदत करेन मी. तर मंडळी बट बेंबीला सुद्धा माहिती नसतं की कस्तुरीच्या मुगात काय बोलताय तुम्ही? कुठली कस्तुरी मृगाला माहित नसतं तिच्या बेंबीत कस्तुरी आहे हा, असं ते- वाक्य आहे हो, हो. मला कुठे लफेदार मग वाक्य. नका बोलू. शांतपणा कशाला करताय? शांतपणा करताय. मी त्यांना या माझ्या कार्यकर्त्याला विनंती करते की जोपर्यंत सुमित शेट्टी आपल्या रंगमंचावर येत नाहीत तोपर्यंत त्यांनी आम्हा सगळ्यांचा टाइमपास करावा. टाइमपास करावा, कारण मनोरंजन करा असं तरी म्हणा निदान हो. ते मी कुमार सानूचं गाणं पाहतो. अरे हो, नको मस्त. यार, गाणं नको ते यार. म्हणा ना. असं टाइमपास म्हणा ना. मी एवढंच म्हणणार. हा गाणं. राहों में उनसे मुलाकात हो गई, राहों में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे, ओ सॉरी जिसे डरते थे हा, हॅलो. वही बात अगं. हो गई. अरे काय हो, आता राहों में मला आता ते म्हणतात मी काय करायचं. जिसे डरते थे वही बात हो गई. सर जरा एक काम होतं. आता काय? आता नाही. आता मी ते प्रमुख पाहुणा वगैरे नाही बनणार. आता मी बनलो ना, मी प्रमुख पाहुणा नाही बनणार. नाही सर ऍक्च्युली एक नाही, नाही, मिनिट, एक नाही. मिनिट. अरे काय चाललंय यार तुमचं? ऍक्च्युली ते सुमित शेट्टी आता येतच नाहीयेत. हा मग तर तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून जा. फक्त समीर चौगुले म्हणून नाही. मग? तुम्ही हे आता सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं. अरे काय वेळ लागला काय? मी सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं? इकडे आहे ना, दिसतंय ना लोकांना. मला सुमित शेट्टी नाहीये, तू खरं सांगतो. कोण कोण तुमचा हा तो घाला 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 कोट घाला शाबाश घाला घाला पटकन. हे बरोबर नाही यार, मला अहो, येतच- येईल येईल कधीच मिमिक्री मी केलेली येईल नाही. येईल. हे बघा हे सुमित शेट्टी म्हणून तुम्ही असं रंगमंचावर या हा छानपैकी. हा येता अरे. चला तर थँक्यू सो अरे, मी मच तुमचं जात उपकार. असेल, निघ. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत सुमित शेट्टी. जोरदार टाळ्या. नाचत या ना, नाचत या. बापरे मानला तुम्हाला. ग्रेट बुद्रुक ऍक्टर. एक तर आता मी सुमित शेट्टी यांना विनंती करते की त्याने 2 शब्द बोलावेत. अरे यार, बोलण्याचं ठरलेलं नव्हतं यार. बोला ना. अरे नाही येणार मिमिक्री. बोलावं तर लागेलच ना तुम्हाला. अरे, मिमिक्री नाही येत मला. सोपं आहे तुम्हाला, जमेल तुम्हाला. तुम्ही बोला ना त्यांच्याशी. आता हे बघा लोकांसमोर ना उगाच मला फटके पडायला लावून तुम्ही बोला आता. मंडळी आता हे 2 शब्द आपल्याशी हितगुज जातील. काय बोलू मी? बोला काही बोला. मला इथे आनंद झाला वगैरे बोला. मला हे काय आनंद झाला. असं नाही आहे यार असं. मला तुम्ही याचा बोलावला. मला आनंद झाला बा इकडे बोलावलं. आज मला दादांचा फोन आला. हा हॅलो. हा अरे यार तुम्ही इकडे आला? हा बरं ठीक आहे ठीक. तर तो तुम्ही हे काढा आणि समीर चौगुले म्हणून भाषण द्या. अरे. ते येत आहेत आता कधी बोलतो. समीर चौगुले. नमस्कार. मला तुम्ही इथे बोलवलं आणि कार्यकर्ता म्हणून मला तुम्ही जो मान दिलात त्याबद्दल मी खूप आभार. सुमित शेट्टी ते नाही सुमित शेट्टी. मला ऐकलं तो मी बोलावलं. आहे माझा जो माल केला. समीर चौगुले. मला ऐकलं तुम्ही राहू दे कोटात राहू दे. मला ऐकलं तो मी बोलावलं. सुमित शेट्टी. मारना मेले मार झाडे जा धरी तुडी मार. माझा काय प्रॉब्लेम नाही. असं करू नका.